तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलिसच ACBच्या जाळ्यात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्रशासकीय वर्तुळात मग ते पोलीस खाते असो किंवा महसूल विभाग, लाच घेण्याची जणू स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळतंय. कारण गेल्या आठवडाभरात ACBने केलेल्या विविध कारवायांमध्ये लिपिकापासून ते तहसीलदारापर्यंत अनेकांना रंगेहात लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. आता पोलीस ठाण्यातील एका ठाणेदारास 3 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. नरेश रणधीर असे लाचखोर पोलिसाचे नाव असून यवतमाळ जिल्ह्यातील अवधूतवाडी येथील पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत. उधारीचे पैसे परत न केल्याने एका व्यक्तीने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र ही रक्कम वसूल करण्यासाठी 3 लाखांच्या लाचेची मागणी ठाणेदार नरेश रणधीर यांनी तक्रारदाराकडे केली होती. त्यातील 1 लाख रुपये स्वीकारताना ठाणेदार महोदयास रंगेहात पकडण्यात आले. अमरावती लाचलुचपत विभागाने ही कारवाई अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच केली. या प्रकरणी ठाणेदार रणधीर यांच्यावर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदाराच्या मित्राला पैशाची गरज होती, त्यामुळे तक्रारदाराने मध्यस्थी करून दुसऱ्यांकडून 10 लाख रुपये उसनवारीवर घेऊन त्याला दिले. परंतु दिलेले पैसे परत मागितल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. 6 महिने लोटले तरी पैसे परत त्याने दिले नव्हते. शेवटी तक्रारदाराने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून मित्राविरोधात तक्रार दाखल केली. परंतु पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी तक्रारदाराला 5 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर पडताळणीवेळी 3 लाखांची मागणी केल्याची बाब उजेडात आली. त्या अनुषंगाने अमरावती येथे लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता 1 लाख रुपये लाच स्वीकारताना ठाणेदार नरेश रणधीर यांना रंगेहात अटक करण्यात आली. अमरावती लाचलुचपत विभागाच्या या कारवाईने जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, यवतमाळ.